ग्रामीण भागातील नागरिकांना आपले प्रश्न घेऊन जिल्हा परिषद किंवा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये यावं लागतं। तिथं आल्यानंतर अधिकाऱ्यांच्या भेटी होत नाहीत। अनेकदा आपले मूळ प्रश्न काय आहेत ते अधिकाऱ्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत आणि त्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होत असते। पण आता छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेनं एक नवा निर्णय घेतला आहे, तो म्हणजे शासन आपल्या मोबाईलवरील ही कन्सेप्ट, ही संकल्पना येत्या सोमवारपासून जिल्हाभरामध्ये राबवली जाणार आहेत। आणि त्या संदर्भात जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत जिल्हा परिषदचे CEO विकास मीना सर आहेत। आत्तापर्यंत आम्ही ऐकलं होतं शासन आपल्या दारी, आता तुम्ही नवीन कन्सेप्ट आणतायत शासन आपल्या मोबाईलवरील। काय नेमकं आहे, यातून सर्वसामान्य नागरिकांचे, ग्रामीण भागातल्या लोकांचे प्रश्न कसे सोडवणार आहात? नाही, जसं आपण सगळ्यांना माहिती आहे की जिल्हा केंद्रावर प्रत्येक लोकांना स्वतःची तक्रार नोंदण्यासाठी, काही सेवा भेटण्यासाठी ते येत आहेत। आणि त्यामध्ये माझा आतापर्यंतचा अनुभव आहे की काही छोटे कामांसाठी पण लोक आपल्यापर्यंत येतात। त्यामध्ये महत्त्वपूर्ण विषय आहे, काही वेळी आम्ही उपस्थित राहतो, काही वेळी आम्ही दौऱ्यावर राहतो, त्या कारणामुळे त्या लोकांना माहिती नसतात। तो या कामासाठी आपण त्यांची सोय व्हावी आणि त्यांना अधिकाऱ्यांसोबत भेट व्हावी, त्या संदर्भात आपण ऑनलाईन माध्यमातून आपले अधिकारी आहे त्यांच्यासोबत असे लोक ज्यांना तक्रार आहे, काही सेवा वेळेवर भेटत नाही, या काही सूचना द्यायच्या शासनाला त्यामार्फत आपण देऊ शकतात। या संदर्भात आपण एक नियोजन केलेलं आहे की दर दिवशी आपले 2 अधिकारी 2 डिपार्टमेंटचे लोक मिनिमम आणि काही दिवशी 3 डिपार्टमेंटचे लोक HODs आहे ते त्यांची उपस्थितीसाठी राहणार आहे। ते VC मार्फत कोणीही व्यक्ती त्याला लिंकवर क्लिक करून त्या अधिकाऱ्यांसोबत संवाद साधू शकतोय आणि त्यांना काही तक्रार असेल, काही सूचना द्यायची असेल ते त्याच्या मार्फत देऊ शकतोय। असं नियोजन आपण पुढच्या सोमवारीपासून केलेलं आहे। त्या मीटिंगच्या लिंक आपण सगळ्यांना प्रसिद्ध करणार आहे आणि त्यावर सकाळी 10 ते 11 वाजता लाभार्थी या कोणतेही व्यक्ती त्यामध्ये लिंक कनेक्ट करून आपल्या अधिकाऱ्यांसोबत संवाद साधू शकतो। गुगल मीट म्हणजे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये गुगल ॲप्लिकेशन असतं आणि गुगल ॲप्लिकेशन अँड्रॉइड ॲप्लिकेशन असल्यामुळं ते सगळ्यांच्या मोबाईलमध्ये ॲक्सेस करणं सहज सोपं असतं। तर लोकांना कसं कळणार की ती लिंक कोणती आहे आणि त्या लिंकवर गेल्यानंतर आज कोणत्या विभागाची चर्चा आहे किंवा आज मला या संदर्भातले प्रश्न प्रशासनाच्या समोर मांडायचे, ते कसं कळणार? नाही, आम्ही मीडियामध्ये त्यासाठी प्रसिद्धी देतोय आणि आपण पण त्याची प्रसिद्धी करा, सो दॅट की आपले ग्रामीण भागामध्ये नॉर्मली जसं तक्रारासाठी लोक येतात ते त्याच्या लिंकवरच, ते म्हणजे जे कामासाठी त्याला 6 तास लागतात, इकडे येण्यासाठी 1-1.5 तास लागतात, परत जाण्यासाठी 1-1.5 तास लागतात, अधिकारीने भेटण्यासाठी जवळपास 15-20 मिनिट वेट करावा लागतोय आणि कुठे म्हणजे ते बस स्थानकवरून आपल्या ऑफिसपर्यंत येतात त्यामध्ये वेळ लागतोय। ते सिंपल त्यांना एका क्लिकवर जर लिंकवर क्लिक केली तो कन्सर्न डिपार्टमेंट, आपण त्याची प्रसिद्धी करतो की सोमवारी कोणता डिपार्टमेंट राहणार आहे, मंगळवारी कोणता डिपार्टमेंट राहणार आहे, त्याची एक चांगली प्लॅनिंग आपण आपल्या प्रत्येक अधिकाऱ्यांना विचारून केलेली आहे की सोमवारी मोस्टली पंचायतचा विषय जास्त राहतो, अधिकारी इकडेच राहतोय, मंगळवारी त्याला व्हिजिटवर जावं लागतो, त्या कारणामुळे जे अधिकारी व्हिजिटवर जास्त जातो त्यांना सोमवारी आणि शुक्रवारी आपण ठेवलेलं आहे। ज्यांचा दौरा कमी असतात त्यांना आपण दौऱ्याच्या दिवशी ठेवलेला आहे, जसं बुधवार गुरुवारी नॉर्मली आपल्या दौऱ्याचे दिवस असतात, तो असा अधिकारी आपण बुधवारी आणि गुरुवारी ठेवलेला आहे ज्यांचा दौरा कमी असतात। तो असा रीतीने आपण 10 ते 11 वाजता असा रीतीने चांगल्या रीतीने प्लॅनिंग केलेली आहे, सो दॅट की अधिकाऱ्यांसोबत डायरेक्टली कनेक्शन स्टार्ट होऊ शकतो। हे सगळं करताय पण प्रत्यक्ष येऊन ते लोक बसून काम करून घेतात असाही अनुभव आहे। नुसतं तुमच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर जर प्रश्न मांडले तर त्याचे खरंच किती दखल घेतील हा एक प्रश्न आहे। त्यासाठी तुम्ही काय करणार आहेत? नाही, त्यामध्ये प्रत्येक वीकमध्ये COच्या लेवलवर ते आढावा होणारच आहे। सोबत जर कोणी व्यक्तीला COला डायरेक्टली संवाद साधायचा आहे तो आपण दर महिन्याचे प्रथम सोमवारी आपण प्रत्यक्ष CO त्यासोबत संवाद साधणार आहे आणि PD, DRDA आणि ॲडिशनल COला आपण 3ऱ्या सोमवारी तसं सांगितलेलं आहे। तो असा रीतीने असा नाही की HOD पर्यंतच तो विषय मांडण्याची त्यांना संधी आहे। काही वेळी त्यांना वाटला की त्यांच्या लेवलवर पण विषय सॉल्व्ह होत नाही, तो दर महिन्याचे सोमवारी प्रथम सोमवारी आहे ते डायरेक्टली COला पण संवाद साधून आपला विषय मांडू शकतात आणि आमच्या त्याची प्रॉपरली ट्रॅकिंग होणार आहे की तक्रार या सूचना किती आली आणि त्याच्यावर किती काम झालेलं आहे। लोकांना तो तुम्ही विश्वास देणार आहात का की बाबा इथे यायची गरज नाही, इथे ऑफिसच्या समोर बराच वेळ घालण्याची गरज नाही, पैसे खर्च करण्याची गरज नाही, तुम्ही तुमच्या घरातून तुमच्या मोबाईलवरून आमच्याशी कनेक्ट राहा, आम्ही तुमचे प्रश्न 100% सोडवू, हा विश्वास तुम्ही देता का? यस, हो, नक्की। म्हणजे आपल्याकडे सगळे आता गव्हर्नन्स ई गव्हर्नन्सवर शिफ्ट झालेली आहे, तो हे विषय पण आपण ऑनलाईन माध्यमातून सॉल्व्ह करू शकतोय। काही विषय खूपच किचकिट आले तो त्याची हिअरिंग घेऊन आपण निकाल काढू शकतोय, पण मोस्टली मला वाटतो की आपली
छोटी तक्रार आहे, खूप छोटे प्रश्न आहे, त्यासाठी इकडे येण्याची गरज नाही. खूप म्हणजे असं आलं की कोणाची सर्व्हिस सापडत नाही, सर्व्हिस मध्ये काय किचकट आहे, प्रॉब्लेम्स आहे, ते आपण वेगळ्या रीतीने सॉल्व्ह करू शकतो. या फिर किसी एक पर्टिक्युलर स्कीम के संदर्भात पुरावा द्यायचा असेल तर ते येथे येऊन या पंचायत समितीला भेट देऊन ते तसा रीतीने सॉल्व्ह करू शकतो. पण छोटे आणि आपल्याकडे मोस्टली विषय असे असतात की मला जन्माचा दाखला भेटत नाही, मला नमुना 8 आहे भेटत नाही, तो असा विषय आपल्याला सिंगल त्यांना आपल्याकडे सर्वात वरच्या अधिकारीला सांगितला, तो आम्ही इथून ग्रामसेवकला इन्फॉर्म करून त्यांना दिला या नाही दिला त्याची ट्रॅकिंग इझिली करू शकतोय आणि त्याच्या बेसवर आपण लगेच कारवाई करू शकतो. काही वेळी असं पण असतो टीचर राहत नाही, आपला डॉक्टर राहत नाही, तर याची सूचना आली तर आपण लगेच ताबडतोब त्याच्यावर कारवाई करू शकतो. आणि काही वेळी तक्रार डिले होतात आणि त्याच्यावर त्याच्या कारवाईचा पर्पज सॉल्व्ह होत नाही, तो लगेच सूचना आली तर आपण लगेच कारवाई करू शकतो. अशा रीतीने आपण प्रशासनाला त्या रीतीने कन्वर्ट करतो आणि त्यावर अशा रीतीने आपण प्रामाणिकता तेव्हा डेव्हलप होते की कारवाई होते, तो आपण कारवाई करून प्रामाणिकता दाखवणार आहे. अशा रीतीने आपली प्लॅनिंग आहे. हीच अपेक्षा आहे तुमच्याकडून. एक तर आर्थिक त्रास, मानसिक त्रास हा सातत्यानं होत असतो आणि आता प्रशासन आपल्या मोबाईलवरी हा जी कन्सेप्ट आहे, ही जर कन्सेप्ट पूर्णत्वास आली आणि लोकांचे प्रश्न सोडवायला लागले किंवा सुटू लागले तर इथे येण्याची गरज नाही. आता बघूयात की पुढच्या काळात या योजनेकडे लोक कशा पद्धतीने बघतील. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम TV, छत्रपती संभाजीनगर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.